मोठी बातमी पाहूया। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आता अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांची मुंबई सत्र न्यायालयामध्ये याचिका आहे। अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये दिलेल्या क्लीन चिटला नव्यानं आव्हान देण्यात आलेलं आहे। 25 जुलैला आता पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजितदादा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आता याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेमध्ये अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये दिलेली जी क्लीन चिट होती, याच क्लीन चिटला नव्यानं आव्हान सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि 25 जुलैला या संदर्भात मोठी सुनावणी होणार आहे। त्यामुळे या याचिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता आता वर्तवली गेलेली आहे। तर आपण पाहतोय अजित पवार शिखर बँक घोटाळा प्रकरणी आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। शिखर बँक घोटाळ्यामध्ये अजितदादा यांचं नाव हे सातत्यानं समोर येत आहे। खरं त्यांना क्लीन चिट सुद्धा देण्यात आली होती, मात्र आता याच क्लीन चिटला आव्हान दिलं गेलेलं आहे। सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांनी आता मुंबई सत्र न्यायालयामध्ये हे आव्हान दिलेलं आहे। 25 जुलैला या संदर्भामध्ये आता पुढील सुनावणी सुद्धा होणार आहे। त्यामुळे अजित पवार यांना शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाली असली तरी सुद्धा अडचणींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे।